मोबाईलमुळे मुलांच्या वागण्यात बदल होतोय का? हाय, मी साधना घाटकर, हिप्नोथेरपिस्ट अँड काउन्सिलर. आज आपण पाहतो की मुलं अचानक त्यांच्या वागण्यामध्ये बदल घडून येतात. लहानपणी ऐकणारी मुलं अचानक न ऐकता उद्धटपणे बोलायला लागतात. अशा वेळी त्याच्या मागे काय रिझन असतं हे फाइंड आउट करणं गरजेचं असतं. पण आज आपण पाहतो की मोबाईलमुळे मोस्टली बऱ्याचशा मुलांवर, त्यांच्या वागण्यावर खूप परिणाम झालेला आपण पाहतो. मोबाईल सतत घेतल्यामुळे त्यावेळी मुलांना आनंद वाटतो. कारण मोबाईलमधले कंटेंट असतील, त्यानंतर मोबाईलमध्ये ज्या रील्स असतात, जे अट्रॅक्टिव्ह हलणारी चित्र असतात, हे सतत पाहण्यामुळे मुलांचा डोपामाइन सिक्रेट होत जातो आणि त्यामुळे त्यांना कम्फर्ट झोन वाटतो आणि आनंद वाटतो. आणि ह्या आनंदासाठीच, केवळ फक्त आनंदासाठी मुलं तासनतास मोबाईल घेऊन बसतात. यामुळे मुलांची क्रिएटिव्हिटी बंद होते, इनॅक्टिव्ह होतात मुलं आणि त्यांचा ब्रेन देखील काम करत नाही. आई-बाबांना कळत नाही की यावर काय करावं? कारण मोबाईलचं व्यसन सोडणं इतकं सोपं नाहीये. हिप्नोथेरपी काय काम करते? तर हिप्नोथेरपी मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करते. हिप्नोथेरपीने मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर काम केलं जातं आणि काउन्सिलिंगने पालकांना आपल्या मुलाशी कसं वागायचं, त्यांच्या सवयी कशा घालवायच्या यावर काम केलं जातं. हिप्नोथेरपीबद्दल जाणून घेण्यासाठी मला फॉलो करा आणि गरजू पॅरेंट्सना नक्की शेअर करा.